मिनिट. हां, तर आपण गेलो, आता आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय कळतंय, आपण जर बघायला गेलो सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब, राईट. सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब. तो सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूबकडे जर आपण गेलो, फॅक्टर अफेक्टिंग ऑन द सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब. आता तुम्हाला काल आठवतं का, काल आपण एका पॉईंटवरती चर्चा करत होतो, म्हणत होतो की ॲक्च्युली जर का समजा मी 1 डिग्रीवरती, म्हणजे मी समजा एका डिग्रीवरती मी टेलिस्कोपला इन्क्लाइन करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बबल 1 डिग्रीवरती पार चालला गेला. ठीक आहे, आपण काय बघतो, आपलं काय मत आहे, आपलं मत असं आहे की समजा इथं 2 डिग्री, इथं 1 डिग्री, राईट का. आता मला सांगा सेन्सिटिव्हिटी कोणाची चांगली असणार, हे साठी तुम्ही परत पुन्हा अँगलकडे जायचं, कोणाची सेन्सिटिव्हिटी चांगली असणार. मग आपण बघतो टेलिस्कोपला जर समजा मी इकडे जर एक अँगल जर घुमवला आणि जर तो एक घर पार करत असेल तर हा एक बाद झाला, आणि इकडे 2 डिग्री घुमवतोय तेव्हा तो एक घर पार करतो, याचा अर्थ हा लेस सेन्सिटिव्ह आहे. याचा अर्थ मी पहिला पॉईंट असं लिहू शकतो, सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब याच्यावरती क्वेश्चन दिसेल ना तुम्हाला, आम्ही जे सांगतोय ना 1 डिग्री 2 डिग्री, बबल ट्यूब इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी मॅग्निट्यूड ऑफ टिल्टिंग ऑफ टेलिस्कोप. हा एक पॉईंट झाला आपला, हा पॉईंट झाला. ठीक आहे, मग तुम्ही बघायचं की जो छोटा तो जास्त सेन्सिटिव्ह आहे, जो अँगल छोटा, जो अँगल मोठा, आता मोठावाला बघा इथं काय कन्फ्युजन नको राहायला पाहिजे, बरोबर लिहिलं ना मी. हा कमी आहे, जर कमी असेल तर सेन्सिटिव्हिटी काय असणार आहे, मोर असणार आहे, म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड कमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आपण बरोबर लिहून दिले. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ इंटरनल सरफेस ऑफ द ट्यूब. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ इंटरनल सरफेस ऑफ द ट्यूब. आता बघा याच्याबद्दल काय म्हणायचं आहे, याच्याबद्दल काही नाही म्हणायचं आहे. बघा जर समजा आपण ऑब्झर्व करू की जर टेलिस्कोप जो आहे ना, टेलिस्कोपवरती जो बबल ट्यूब लावला आहे मी, जर समजा तो असा असला आणि त्याच्यामध्ये वेपर बबल इथे आहे, तर तुम्हाला कळेल की जर तो सपाट असेल ना, असा ओरिजिनल जर असेल ना, तर हा पटकन इकडे तिकडे जाईल. पण त्याच्याऐवजी समजा जो बबल ट्यूब आपण म्हणतोय त्याचा सरफेस जर समजा असा राहिला, करू शेपमध्ये असू असतात पण, राईट. तर तुम्हाला जर समजा अशा पद्धतीने तो करू शेपमध्ये तुम्हाला तो सरफेस जो दिला आहे ना, इंटरनल सरफेस वगैरे असं दिला आहे, मग तुम्हाला जर का समजा आता मला तुम्ही उत्तर देणार म्हणजे तो फॅक्टर कव्हर होऊन जाईल. आता मला या केसमध्ये सांगा, इकडे बबल चटकन इकडे होईल का, या केसमध्ये चटकन कोणत्या केसमध्ये बबल लवकर शिफ्ट होईल एक घर, कोणत्या केसमध्ये बबल लवकर शिफ्ट होईल. सेकंड केस का विचार करून सांग, उत्तर विचार करून दे. हे बघा सपाट येतात हा, या केसमध्ये बबल ट्यूब लवकर शिफ्ट होईल याच्यापेक्षा. सो जो होरिझॉन्टल आहे याच्यामध्ये, आता एक कॉमन सेन्स घ्या ना, मला एक सांगा, समजा हा जो की ना, हा जसा तसा पडला आहे, इथं काहीतरी आपण लावून दिले, असं केलं का भडकन चाललं जाईल. पण जर समजा कर्व असेल ना, तर कर्वमुळे माझं तरी मत आहे की कर्वमुळे जो काही आहे, कर्वमुळे बबल इकडे तिकडे व्हायला जास्त प्रॉब्लेम देईल. लक्षामध्ये हा जो काही पार्ट मी बोलतो तुम्हाला हवाला लक्षामध्ये काय म्हणायचं मला, की जर कर्व पार्ट असेल तर इकडे तिकडे जायला, अजून याला जास्त बेंड करून बघा, मग तुम्हाला कळेल. थोडासा अजून जास्त बेंड करा, मग तुम्हाला कळेल की यस तो प्रॉब्लेम नक्की येणार आहे. म्हणजे जर का समजा होरिझॉन्टल असेल ना पुरा तो बबल ट्यूब, जर समजा होरिझॉन्टल असेल त्या केसमध्ये आपण वेपर बबलची बात जर करत असणार ना, तर हा लवकर शिफ्ट होईल. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं की दोघांमध्ये लिक्विड सेम आहे. सो दोघांमध्ये एकाच प्रकारचं लिक्विड आहे, वेपर बबल सेंटरमध्ये आणलं आहे, आणि आता बघतोय की सेन्सिटिव्हिटी कोणाची जास्त असणार, तो सेन्सिटिव्हिटी जो की वरच्याची जास्त असणार, लवकर इकडे तिकडे होणार ॲज कम्पेअर टू दिस. देअरफॉर पॉईंट कसा लक्षात ठेवायचा आपल्याला, रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द इंटरनल सरफेस ऑफ द ट्यूब, राईट. आता हा जो काही आहे हा फॅक्टर आपल्याला कसा अफेक्ट करून जातो, पहिला आपण बघितला हवाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इथं दिले ते पॉईंट. सो पहिला पॉईंट मी सांगतोय, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ इंटरनल, लार्जर द रेडियस ग्रेटर द सेन्सिटिव्हिटी. आता सांगा या दोघांमध्ये रेडियस कोणाची जास्त आहे रे, लार्जर द रेडियस, पॉईंट असं लिहा बरं का, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ इंटरनल सरफेस म्हणतो ना, याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये असं लिहा, लार्जर द सेन्सिटिव्हिटी. आणि तुम्ही मला उत्तर द्या आता, बरोबर बोललो का मी कावेरी, लार्जर द रेडियस लार्जर द सेन्सिटिव्हिटी, बरोबर बोललो का. आता याची रेडियस किती आहे,
नाही. आणि याची रेट इज समथिंग, याची समथिंग राईट, याची समथिंग. देअर फोर आपल्याला कळाली अशी बात. तर मग झालं एक पॉईंट आपण कव्हर केला की इंटरनल सरफेस ऑफ द वॉट बबल ट्यूब, लेवल बबल जो काही आहे त्याचा इंटरनल हा पॉईंट आपण कव्हर केला. आता मला सांगा रेडियसबद्दल बोलतोय म्हणजे मी डायमीटरबद्दल बोललो तर की प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तिसरा पॉईंट आपण डायमीटरचा पण बोलून घ्या. तिसरा पॉईंट डायमीटर ऑफ लेवल ट्यूब. बोला डायमीटर ऑफ लेवल ट्यूब सेम जे काही बोललो मी तेच. ठीक आहे. लार्जर द डायमीटर, larger the diameter, larger the diameter, larger the sensitivity. ठीक आहे. सो लार्जर द डायमीटर लार्जर द सेन्सिटिव्हिटी. पुढचा पॉईंट चौथा, लेंथ ऑफ व्हेपर बबल. हा पॉईंट तुम्ही मला सांगायचा. लेंथ ऑफ व्हेपर बबल, लेंथ ऑफ व्हेपर बबलबद्दल सांगा मला. सो लेंथ ऑफ व्हेपर बबलबद्दल काय बोलणं आहे आपल्याला? काय काय बोलू शकता तुम्ही लेंथ ऑफ व्हेपर बबल? मला सांगा. समजा लेंथ घेऊ आपण. हां, जर त्याची लेंथ जास्त असेल ते एक घर पार करायला त्याला टाइम लागेल की नाही लागेल? मला हे सांगा फक्त. लेंथ ऑफ, आता एक काम करू आपण. हां, लेंथ म्हणतोय ना मी. बरं मला सांगा, जर समजा हा वाला एवढा झाला, लेंथ म्हणतोय म्हटल्यावरती ही लेंथ ऑफ व्हेपर बबल म्हणजे अशी लेंथ झाली रे व्हेपर बबलची. आता एवढ्याचा एवढा झाला तो. तुम्हाला सांगा, जर समजा हा एवढा जर होत असेल हा वाला, आणि आता मी काय करतो याला थोडासा टिल्ट देतोय का हा लगेच इकडे तिकडे होईल का? मी काय म्हणतोय बघा, लेंथबद्दल आपण बोलतोय. असा जो काही आहे अशा पद्धतीचा हा आपला बबल ट्यूब आहे, आणि इथं जो वेपर बबल आहे ना याची लेंथ जास्त आहे, आता आपल्याला काय म्हणतायत की सेन्सिटिव्हिटी कोणाची जास्त आहे? जर समजा एक काम करायचं सोपं सरळ, क्लास संपल्यानंतर एक बॉटल घ्यायची, पाण्याची बॉटल, पाणी भरायचं आणि थोडंसं हवा राहू द्यायची ओपन, आणि थोडं पूर्ण एक तर पूर्ण भरून घ्यायची, थोडीशी हवा राहू द्यायची, आणि दुसऱ्या केसमध्ये थोडं भरायचं आणि खूप जास्त हवा राहू द्यायची, आणि या केसमध्ये चेक करून बघायचं की सेन्सिटिव्ह कोण आहे. या ठिकाणी मला देत आहेत लेंथ ऑफ द वेपर बबलबद्दल, लार्जर द लेंथ ग्रेटर द सेन्सिटिव्हनेस. आता तुम्ही मला सांगायचं कसं ते. लार्जर बरोबर आहे. larger the length of the vapor bubble, larger the length of vapor bubble greater the sensitiveness. प्रूव्ह कर. जर तुला बरोबर ते वाटत असेल तर प्रूव्ह कर सेन्सिटिव्हनेस. बॉटल वगैरे असेल तर प्रूव्ह कर, नाही तर काही एक्झाम्पल देऊन प्रूव्ह कर. लेंथ जर वाढली त्याची, हां, बबलची जर लेंथ वाढली तर डिस्टन्स कव्हर त्याला कमी करावं लागेल ना. जर लेंथ वाढली तर काय कमी करावं लागेल? केलं तर एकदम लेंथ कमी करावं लागेल ना. एक काम करायचं तुम्ही. अरेची लेंथच मोठी आहे. हां, ठीक आहे. तर त्या ज्या पद्धतीने लक्षात ठेवताय तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवा. बॉटल वगैरे असणारे परीक्षेमध्ये पण, सो परीक्षेमध्ये बॉटल न्यायचं पण काम करा. म्हणजे जर समजा ऐनवेळेस याद नाही आलं तर परीक्षेमधली ती बॉटल तरी काम करून जाईल, राईट. सो बॉटल वगैरे न्यायची, वाकडी तिकडी करत बसायची परीक्षेमध्ये, वाकडी वाकून बघायची तिला, तसलं काही ते करत बघायचं. ठीक आहे. तो किती पॉईंट झाले आपले? 4 पॉईंट झाले. पाचवा पॉईंट आहे विस्कोसिटी सरफेस टेन्शन. विस्कोसिटी सरफेस टेन्शन. मी ॲक्च्युली विस्कोसिटी सरफेस टेन्शन आपण नंतर घेऊ. याच्या अगोदर आपण बघू स्मूथनेस. आता तुम्ही मला याचं उत्तर जे आहे ना मृदूला देणार, राईट. सो स्मूथनेस ऑफ द इंटरनल सरफेस. काय कसं बोलू शकते या पॉईंटला मृदूला? इंटरनल सरफेस जास्त स्मूथ आहे, याचा मिनिंग, याचं तू काय बोलू शकतेस? जास्त स्मूथ तर लवकर इकडे तिकडे चालला जाईल, राईट का? म्हणजे याच्याबद्दल सांगायचं काही काम नाही, सिंपल. तो स्मूथनेस जर का समजा इंटरनल सरफेसचा स्मूथनेस जर का जास्त असेल तर बबल लगेच इकडे तिकडे चालला जाईल, राईट. हा पॉईंट तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकता. ग्रेटर द स्मूथनेस मोर द सेन्सिटिव्हिटी. ग्रेटर द स्मूथनेस. आणि रफनेस बद्दल काय बोलणार आता? स्मूथनेस मोर द सेन्सिटिव्हिटी. उलट तो रफनेस आला का, रफनेस येऊ का स्मूथनेस येऊ तुम्ही सांगता येईल. आता पुढचा पॉईंट आपण बघू. 6वा पॉईंट बघू. 6वा पॉईंट. तो 6 नंबरचा पॉईंट काय? 6वा पॉईंट आहे विस्कोसिटी अँड सरफेस टेन्शन. चला बोला आता.
मृदुला, कावेरी, शुभांगी. विस्कोसिटी अँड सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन राहू द्या, पण विस्कोसिटी तुम्हाला मदत करेल. विस्कोसिटीबद्दल विचार करा. विस्कोसिटी जास्त असेल तर सेन्सिटिव्हिटी कमी. बरोबर ना, म्हणजे कॉमन सेन्स आहे. म्हणजे जर का समजा आपण बघितलं ना मध आणि पाण्याचं, आपल्याला कळालं. मला सांग आता, मध आणि पाण्यामध्ये कोण सेन्सिटिव्ह आहे? वॉटर. देअरफॉर वॉटरची विस्कोसिटी कमी, म्हणजे विस्कोसिटी कमी, सेन्सिटिव्हिटी जास्त. राईट. तर पॉईंट कसा लिहिणार तुम्ही आता? विस्कोसिटी कम, सेन्सिटिव्हिटी ज़्यादा. आलं लक्षात पॉईंट? सेम पॉईंट जो आहे सरफेस टेन्शन पण सेमच आहे. सरफेस टेन्शन कमी, सरफेस टेन्शन कमी, सेन्सिटिव्हिटी जास्त. सरफेस टेन्शन कमी, सेन्सिटिव्हिटी जास्त. हा पॉईंट तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनाने लक्षात ठेवा. नाही तर रिलेट करा, विस्कोसिटी सोबत रिलेट करा आणि त्याच्यानुसार लक्षात ठेवा. मी काय लक्षात ठेवले की ज्या फ्लुइड प्रॉपर्ट्या येतात ना, त्या फ्लुइड प्रॉपर्ट्या इन्व्हर्सली राहणार आहेत. तर अशा पद्धतीने मॅग्निट्यूड झालं फ्लुइडचे, ते हे सगळे. आणि बाकीचे जे काही आहेत ते बाकीचे आपण बोलू शकतो की ते डिरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. राईट. लेंथ वगैरे जे असतील ते, तर त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. पुढचा पॉईंट असतो लास्टवाला आहे टेम्परेचर. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. ॲक्च्युली मी 100% गॅरंटी देतो हा पॉईंट तुमचा चुकणार आहे. टेम्परेचरबद्दल सांगा. 100% गॅरंटी आपली. टेम्परेचर जास्त असलं की सेन्सिटिव्ह असणार. टेम्परेचर जास्त असेल की सेन्सिटिव्ह असणार. कसं? कारण की विस्कोसिटी कमी होणार असं म्हणशील तू, बरोबर? त्यामुळे ते हे होते ना, त्याची होते. म्हणजे तू असं बोलू शकते की टेम्परेचर का जास्त असेल तर विस्कोसिटी कमी होईल, विस्कोसिटी जर कमी होईल तर लगेच तो इकडे तिकडे चालला जाईल, असं बोलू शकतेस तू. बरोबर आहे ना? टेम्परेचर जर वाढवलं तर विस्कोसिटी कमी होते. विस्कोसिटी कमी होणं म्हणजेच काय? बबल इकडे तिकडे लवकर जाणं, शिफ्ट होणं, सेन्सिटिव्हिटी वाढणं. राईट का? हा पॉईंट तुम्ही असं बोलू शकतात का? हे पॉईंट हा लक्षात येतो आणि इथं चुकतात परीक्षेमध्ये. लक्षात घ्या, लिहून घ्या तो पॉईंट, मग मी सांगतो. टेम्परेचर जर समजा वाढवला आपण तर सेन्सिटिव्हिटी कमी होते. आता सांगतो कसं बघा. जर समजा तुम्ही टेम्परेचर वाढवलं ना तर लिक्विडच्या प्रॉपर्ट्या पण बदलतात. जो लिक्विड स्पिरिट म्हणून किंवा अल्कोहोल म्हणून आपण वापरतो, अल्कोहोल असेल किंवा स्पिरिट असेल, तो त्याची सगळी प्रॉपर्टी बदलून टाकतो. तो त्याची सगळी प्रॉपर्टी जर का बदलत असेल, याचा अर्थ असा झाला की त्याची सेन्सिटिव्हिटीबद्दल बोलणं पण वेगळंपणा येऊन जातो. हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीकोनाने खूप महत्त्वाचा बनून जातो, याला लक्षात घ्यायचं. आता प्रॉब्लेम कसा येऊन जातो? एक सिम्पल आहे. टेम्परेचर झाला, विस्कोसिटी झाला, सरफेस टेन्शन झाला, हे तिघं जे काही आहेत हे तिघं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. सो राईज होणं, इकडे सेन्सिटिव्हिटी कमी होणं, अशा पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकतात. आता गडबड काय झाली होती, कन्सेप्ट कशी लागत होतो आपण की टेम्परेचर जर वाढवला तर विस्कोसिटी काय होते? कमी होते. विस्कोसिटी जर कमी झाली तर सेन्सिटिव्हिटी काय होती? वाढते. ॲक्च्युली असं घडायला पाहिजे होतं, बट टेम्परेचर जर तुम्ही वाढवलं तर फ्लुइडच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या बदलतात. फ्लुइडच्या प्रॉपर्ट्या बदलल्या कारणामुळे सेन्सिटिव्हिटी काय आहे, त्याची सेन्सिटिव्हिटी काय होऊन जाते? कम होऊन जाते. सो टेम्परेचर का वाढवलं तर सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाणार. सो विस्कोसिटी, सरफेस टेन्शन, टेम्परेचर यांच्या वाढण्यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाते. आणि जेवढे आपण म्हणू शकतो, आपण जेवढे जॉमेट्रिक मीन्स व्हॉट, टेम्परेचर वाढला तर हे होते ना, टेम्परेचर वाढल्यावरती फ्लुइडच्या प्रॉपर्ट्या बदलून जातात. तो फ्लुइड जो आहे तो राहत नाही, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होते. हा मुद्दा आहे. टेम्परेचर जर वाढवलं ना, तुला वाटेल की टेम्परेचर वाढल्यामुळे लगेच पाणी इकडे तिकडे होऊन जाईल, लगेच होऊन जाईल. हा एक सेन्सचा पार्ट झाला. पण फ्लुइडची प्रॉपर्टी बदलून जाते, त्यामुळे त्याच्यावरती लोक क्वेश्चन विचारतात आणि तो पॉईंट 100% चुकतो. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये रिझन एकच आहे. याचा मागचं रिझन एकच आहे की फ्लुइडची प्रॉपर्टी बदलती. आणि त्याच्यामध्ये आपण असे फ्लुइड टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण असे मोजके फ्लुइड असतात, जसं की स्पिरिट, आणि यांच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत ना विरुद्ध दिशेने वाढत आहेत. स्पिरिट झाला, अल्कोहोल झाला, स्पिरिट झाले, अल्कोहोल झाले, यांच्या प्रॉपर्ट्या विरुद्ध दिशेने वाढत आहेत. टेम्परेचर वाढल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो. सो सेन्सिटिव्हिटी जी काय आहे ती अशी होते. तर पाण्याच्या केसमध्ये ठीक समजू, आपण काही बबल ट्यूबमध्ये आपण पाणी नाही वापरते, आपण असे मोजके फ्लुइड वापरतोय, जसं की स्पिरिट, जसं की अल्कोहोल. ठीक आहे, अजून 2-4 नावं आहेत त्याची, ते नावं आपल्याला पुढे लेवलिंग करताना येऊन जातील. पुन्हा जाऊन इथं दिलेले मेन्शन केले स्पिरिट आहे बघा, इथं आपण जर वाचायला गेलो तर आपल्याला कळेल लेवल ट्यूबबद्दल.
सो लेवल ट्यूब जे काय आहे, लेवल ट्यूबला आपण प्लम लाईन लेवल ट्यूब म्हणतो. लेवल ट्यूब इज ऑल्सो नोन ॲज अ बबल ट्यूब म्हणतात, त्याला स्पिरिट लेवल म्हणतात किंवा लेवल व्हायल पण म्हणतो. सो इट इज द ग्लास ट्यूब सील विथ द बोथ एंड इनसाइड द ग्राउंड सर्क्युलर समथिंग तुम्हाला दिसणार आहे काहीतरी. हां, सेन्सिटिव्ह लिक्विड फिल विथ द सेन्सिटिव्ह लिक्विड, अल्कोहोल वापरू शकतात. हे बघा, हे क्वेश्चन पण विचारतात की तुम्ही बबल ट्यूबमध्ये कोणकोणते लिक्विड वापरतात. तुम्ही बबल ट्यूबमध्ये अल्कोहोल वापरू शकतात, इथर वापरू शकतात, लिव्हिंग द इन स्पेस फॉर द बबल. आलं लक्षामध्ये. नंतर लिक्विड मस्ट बी क्विक ॲक्टिंग. प्रॉपर्ट्या बघा काय काय. सेन्सिटिव्ह लिक्विड म्हणजे जसे की अल्कोहोल, इथर, अल्कोहोल वापरू शकतात, इथर वापरू शकतात, स्पिरिट म्हणून आपण वापरतो स्पिरिट लेवल त्याच्यामुळे म्हणतात, कारण की तुम्ही त्याला स्पिरिट वापरतात त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला स्पिरिट लेवल म्हणू शकतो, लेवल व्हीएल म्हणू शकतो. पुढे अजून काय, लिक्विड मस्ट बी द प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड इनसाइड दी लेवल ट्यूब इज वॉट, लिक्विड मस्ट बी क्विक ॲक्टिंग, नॉन फ्रीझिंग अँड स्टेबल अंडर द नॉर्मल टेम्परेचर व्हेरिएशन. ठीक आहे. सो टेम्परेचरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट येऊन जातो, कारण की टेम्परेचरमुळे प्रॉपर्ट्या बदलतात, राईट. तर लिक्विड मस्ट बी क्विक ॲक्टिंग, नॉन फ्रीझिंग पाहिजे, स्टेबल अंडर द नॉर्मल टेम्परेचर व्हेरिएशन. आणि दुसरी बात, जनरली आपण काय वापरतो, प्युरिफाईड सिंथेटिक अल्कोहोल इज द बेस्ट फॉर द लेवल ट्यूब. सो लेवल ट्यूबसाठी प्युरिफाईड सिंथेटिक अल्कोहोल जो काय आहे जनरली आपण तो वापरू शकतो. तर अशा पद्धतीने जे काय आहे आपण लेवल ट्यूबबद्दल माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर मग ही लक्षात आलं का तुमच्या. आणि एक बात, हे सगळे फॅक्टर मी सांगितले 7-8 फॅक्टर, अजून तुम्हाला